लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढचं वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्यात आली आणि यामध्ये अनेक बाबी समोर आल्यात। 5,000 सरकारी कर्मचारी तर 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय। महिला आणि बालकल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही कारवाई केली जाणार आहे। आतापर्यंत 2.5 कोटींपैकी 1,30,00,000 महिलांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींची धाकधूक मात्र वाढलेली आहे। मंत्री ई-केवायसी करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का? अद्याप किती महिलांचं ई-केवायसी लाडकी बहीणमध्ये करण्याचं बाकी राहिलेलं आहे? आम्ही साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कोणातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत। म्हणजे जेणेकरून ज्या काही जी अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झालं आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते CDPOकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत। इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत। पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचलला आहे। आता एक नवीन बातमी समोर येते, वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीसमध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस नाही, एक गोष्ट आपण ह्याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली। 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले। सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे। 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे
आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे. तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही KYCची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे. ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे, ही रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे का? अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला, सेवार्थी खरं तर 8,000पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा, आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचं वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ते शासन जमा होते. पण मराठवाड्यातील अनेक महिलांची जी कागदपत्रे ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे जसं आता तुम्ही पोलीस भर्तीच्या संदर्भातलं लाडली बहन मुख्यमंत्री लाड़की बहन ये जो योजना है उसमें हमने KYC का प्रोसीजर ये 2 महीने पहले शुरू किया था. 18 नवंबर को उसकी आखिरी तारीख थी. हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर, उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजीत दादा की अनुमति से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी 18 नवंबर की उसको आज एक्सटेंशन देके 31 दिसंबर तक 31 दिसंबर तक वो बढ़ाई है ताकि ये KYC की जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी KYC का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है, इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे. इसलिए हमने उनको इस 2 महीने की मतलब अभी जो मोर देन 1 मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज़्यादा से ज़्यादा जो लाभार्थी KYC से वंचित रहने वाले थे उनको ये जो एक्सटेंशन दिया है उसमें राहत मिलेगी. या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये